प्रश्नावलीचा वापर करतो, उत्तरदात्यांना प्रश्न विचारतो, तेही उत्तर देतात. आपलं समाधान होतं. आपण दिलेल्या किंवा प्राप्त झालेल्या माहितीचं पृथक्करण करून एखादा अनुमान देखील काढतो. पण दिलेली माहिती खरी आहे का? सत्य आहे का? योग्य आहे का? तर्काला धरून आहे का? वास्तवाला धरून आहे का? याचा आपण बरीच वेळा विचार करत नाही. कधी-कधी उत्तरदात्यांना आपले प्रश्नच कळत नाहीत. आपण एखादा प्रश्न किंवा एखाद्या प्रश्नावलीतील प्रश्न का विचारले आहेत? त्यांचा हेतू, त्याच्या पाठीमागची आपली भूमिका याचं त्यांना आकलन होत नाही आणि त्यामुळे त्यांनी दिलेली उत्तरं आणि आपण विचारलेला प्रश्न याच्यामध्ये काही फारसा संवाद किंवा सुसंवाद राहत नाही, संबंध राहत नाही. एक उदाहरण इथे दिलेलं आहे, की एका प्रश्नावलीच्या एका संशोधकांनी एका प्रश्नावलीच्या माध्यमातून प्रश्न विचारला. त्याचं उत्तर उत्तरदात्यांनी दिलं नाही आणि त्याच्यामुळे त्याचं समाधान झालं. असं का होतं? उत्तर न दिल्यावरही समाधान का होतं? कारण प्रश्नही विचारणाऱ्याला प्रश्न समजला नाही. उत्तर देणाऱ्यालाही प्रश्न समजला नाही. दोघांचं समाधान होणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून प्रश्नावलीचा वापर करताना काही गोष्टी आपण नेहमी लक्षात घेतल्या पाहिजे. काही गोष्टी आपण क्वचितच किंवा कधीच विचारू नये. असे प्रश्न विचारू नका, की ज्यांची उत्तरं सरळपणे, सहजपणे देणं उत्तरदात्याला शक्य नाही. लोकांचं सामान्य ज्ञान तपासण्याकरता तर प्रश्नावलीचा वापर कधीच करू नका. एखाद्या कंपनीला 100 वर्ष झाली असतील, तर त्यावेळेला तुमचा 6वा अध्यक्ष कोण होता? 1930 साली असा प्रश्न जर आपण प्रश्नावलीच्या माध्यमातून विचारला, तर स्वाभाविकपणे उत्तरदात्यांना याचं उत्तर अपेक्षित नाही. आपल्या कंपनीचा इतिहास प्रत्येकाने पाठ केलेला नसतो. मग त्यामुळे असे प्रश्न विचारून आपण त्यांना गोंधळातच पाडत नाही, तर त्यांच्या मनात एक प्रकारची अ, निरुत्साह निर्माण करतो. 1963 साली तुमच्या कंपनीचे नॉमिनेटेड व्हाईस प्रेसिडेंट कोण होते? नामित उपाध्यक्ष कोण होते? असा जर प्रश्न विचारला, तर क्वचितच कोणाला त्याचं उत्तर येईल. आणि म्हणून प्रश्न विचारताना विवेक हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. कोणता प्रश्न विवेकाला धरून आहे, कोणता प्रश्न विचारल्यामुळे संशोधकाची अभ्यासू वृत्ती प्रकट होणार आहे, योग्य माहिती मिळणार आहे, याची जाणीव प्रत्येक संशोधकाला असली पाहिजे. मग आपण प्रश्नावली तंत्राचा वापर का करतो? सगळ्यात पहिले तर ती अत्यंत सोपी, प्रभावी, सहज हाताळण्यासारखी पद्धत आहे. बहुसंख्य वेळा संशोधकाचा हेतू पूर्ण करण्याकरता आणि विशिष्ट पद्धतीची माहिती मिळविण्याकरता या पद्धतीचा चांगलाच वापर होतो. एका विशिष्ट चौकोनातली आकृतीबंधातली माहिती मिळविण्याकरता प्रश्नावलीसारखं उत्तम तंत्र नाही. पण प्रश्नावली म्हणजे काय? हे आपण प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिले तर प्रश्नावली म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने आखलेला प्रश्नसंच होय. ज्या प्रश्नसंचाच्या माध्यमातून उत्तरदात्याकडून आवश्यक आणि उपयुक्त माहिती मिळविण्याचा संशोधक प्रयत्न करतो. प्रश्नावली हे संशोधनाचं साधन आहे. प्रत्येक ठिकाणी एकच साधन, प्रत्येक प्रयोगासाठी एकच साधन उपयुक्त होत नाही. तसंच प्रश्नावली देखील सर्व ठिकाणी उपयुक्त होत नाही. आपल्या प्रश्नाचं स्वरूप काय? आपल्या संशोधनाचं स्वरूप काय आहे? संशोधनाच्या समस्येचं एकंदर आकलन आपल्याला कसं झालंय याचा विचार करूनच आपण प्रश्नावली तंत्राचा वापर केला पाहिजे. काय हवं आहे? कोणती माहिती हवी आहे? ती कोणत्या प्रकारे अर्थपूर्ण आणि परिपूर्ण पद्धतीने मिळू शकेल याचा विचार करूनच आपण प्रश्नावली तंत्राचा वापर केला पाहिजे. आपण या दोन परिस्थितींचा विचार करूया. एक तर लोकांचे त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दलचं मत काय आहे असं जर आपण लोकांना अशी जर आपल्याला माहिती हवी असेल, तर आपण प्रश्नावली तंत्राचा वापर फारसा करू शकत नाही. कारण यात बरीचशी व्यक्तिगत आणि गोपनीय आणि खाजगी माहिती समाविष्ट असू शकते. मग अशा वेळेला या प्रश्नावली तंत्राचा जर आपण वापर केला, तर उत्तरदाते एकतर उत्तरं देणार नाही किंवा जी उत्तरं देतील ती समाधानकारक किंवा खरी नसणार आहे. मग अशा ठिकाणी या तंत्राचा वापर होऊ शकत नाही. एका विशिष्ट समाजाबद्दल त्याच्यापेक्षा वेगळ्या समाजाचं काय मत आहे ही माहिती घेण्याकरता सुद्धा प्रश्नावली तंत्राचा वापर होऊ शकतो. कारण यात बऱ्याचशा भावना गुंतलेल्या असतात, पूर्वग्रह गुंतलेले असतात, लोकांचे विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन, तत्वज्ञान, समजुती असतात. मग अशा वेळेला आपण जर प्रश्नावली तंत्राचा वापर केला, तर तिथे मिळणारी माहिती उपयुक्त आणि सत्य असेलच असं सांगता येत नाही. प्रश्नावलीची व्याख्या करताना असं म्हटलंय, की उत्तरदात्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी अचूक, नेमकं आणि सत्य व वास्तववादी उत्तर द्यावं याच्याकरता त्याला सहाय्य करणारं तंत्र, संशोधनाचं तंत्र म्हणजे प्रश्नावली होय. ज्यामध्ये उत्तरदात्याचं पूर्ण समाधान होईल, त्याला आकलन होईल, त्याला समजेल अशा प्रकारचे प्रश्न विशिष्ट हेतूने विचारले जातात आणि काही अपेक्षित परिणाम त्यातून प्राप्त करण्याचा संशोधक प्रयत्न करतात. एक उदाहरण पाहूया.
एखाद्या दुकानामध्ये वेगवेगळ्या वस्तू विकल्या जातात, तर त्या दुकानदाराला ग्राहकांचा दृष्टिकोन जाणून घ्यायचा आहे, की या दुकानाची सर्व्हिस क्वालिटी, सेवेचा दर्जा हां. कसा आहे, विक्रेत्यांचा दृष्टिकोन, विक्रेत्यांची कार्यपद्धती, विक्रेत्यांचं वर्तन कसं आहे. तर निश्चितपणे प्रश्नावली तंत्राचा वापर करू शकतो. एखादा चित्रपट आपल्याला त्याचं परीक्षण करायचं आहे. प्रेक्षकांना आपण काही ठराविक प्रश्न विचारून त्या चित्रपटाचं मूल्यमापन, परीक्षण, रसग्रहण आपण करू शकतो. आणि त्याच्या संदर्भात वेगवेगळे, कारण याच्यामध्ये व्यक्तीच्या भावना सहभागी नाही आहेत. तर व्यक्तीची मतं त्याच्यात अनुस्यूत आहेत, समाविष्ट झाली आहेत. प्लीज बोलू नका. मग आपण प्रश्नावली का वापरतो? तर एक साधं प्राथमिक माहिती प्राप्त करण्याचं सत्य अत्यंत सोपं साधन आहे. याचा वापर करणं फार सोपं असतं. एखाद्या वर्गात 50-60 विद्यार्थी असतील, तर प्रत्येकाला प्रश्नावली देऊन या 60 उत्तरदात्यांकडून अत्यंत अल्पावधीत सहजपणे माहिती मिळवता येईल. एखाद्या दुकानदाराकडे 50-60 ग्राहक असतील, त्या ग्राहकांना एक छोटीशी प्रश्नावली देऊन त्यांचं त्या दुकानाबद्दल, कार्यपद्धतीबद्दल, सेवेच्या दर्जाबद्दलचं मत 5 मिनिटात आपल्याला गोळा करता येईल. म्हणजे जेव्हा आपल्याला साधी माहिती हवी आहे, की जी प्राथमिक स्वरूपाची आहे आणि ज्याच्याकरता या तंत्राचा सहजपणे आपण वापर करू शकतो, अशा ठिकाणी त्यामध्ये लोकांना आपण उत्तर देण्याकरता प्रोत्साहन देऊ शकतो. आपला उत्तरदाता वर्ग निश्चित आहे, अशा ठिकाणीच प्रश्नावली तंत्राचा वापर होतो. त्यावेळेला उत्तरदाता वर्ग अत्यंत विखुरलेला असतो, वेगवेगळ्या स्वरूपाचा, वेगवेगळ्या पद्धतींचा असतो. एकाच वेळी अनेक प्रकारच्या उत्तरदात्यांकडून आपल्याला माहिती हवी असते. तिथे प्रश्नावली पद्धत सहसा फारशी उपयुक्त सिद्ध होत नाही. याचे उदाहरण देता येईल, की आपल्याला जर विशिष्ट प्रकारचेच प्रतिसाद हवे आहेत. आपल्याला हो किंवा नाही याच प्रकारचा प्रतिसाद हवा आहे. हो, नाही किंवा काही सांगता येणार नाही अशा प्रकारचा प्रतिसाद हवा आहे. एखाद्या व्यक्तीच्या वयोगटाबद्दल, त्याच्या शिक्षणाबद्दलची माहिती हवी आहे, की तो पदवीधर आहे, पदव्युत्तर आहे किंवा इतर काही शिकलेला आहे. तो 35 ते 45 वयोगटाचा आहे, 45 ते 55 वयोगटाचा, अशी माहिती हवी आहे. जी एका विशिष्ट क्रमाने व्यवस्थित पद्धतीने आपल्याला आयोजित करता येईल. त्याचे अप्रोप्रिएट म्हणजे निश्चित आणखीन तर्कशुद्ध उत्तरं मिळू शकतील. जे उत्तरं मिळाल्यानंतर त्याचं आपण योग्य प्रकारे पृथक्करण करण्याकरता निवड करू शकतो. असे निकष जेव्हा पूर्ण होतात, त्यावेळेला आपण प्रश्नावली तंत्राचा वापर करू शकतो. याचं एक उदाहरण देता येईल, की एखादा चित्रपट प्रेक्षकांनी पाहिलेला आहे. तर आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, की "तुम्ही चित्रपट पाहता का? आठवड्यातून किती वेळा पाहता? मग तुम्ही एक ठराविक चित्रपट पाहिला आहे का?" एखाद्या कारखान्यातील कामगारांचं त्या कारखान्याच्या एकंदर कार्यपद्धतीबद्दल मत आपल्याला प्राप्त करायचं आहे, त्यांच्या कामाबद्दलचं मत प्राप्त करायचं आहे. तिथे देखील आपण प्रश्नावलीच्या तंत्राचा वापर करू शकतो. एखाद्या प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांचं त्यांच्या प्रवासाच्या बद्दल सुविधा पुरवणाऱ्या संस्थेबद्दल, कंपनीबद्दल, टुरिस्ट ऑपरेटरबद्दल काय मत आहे? एकंदर प्रवासाची, पर्यटनाची काय यंत्रणा आणि काय पद्धती आहे, ती समाधानकारक आहे का? याचाही विचार करण्याकरता आपण प्रश्नावली तंत्राचा वापर खूपच चांगल्या प्रकारे करू शकतो. अ, एक साधारणपणे एखाद्या उत्पादनाची उपयुक्तता, त्याचा दर्जा याचं मूल्यमापन करण्याकरता सहजपणे. एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी नोकरी करतो, तो त्याच्या कामाबद्दल, त्याच्या कार्यपद्धतीबद्दल समाधानी आहे का? निश्चितपणे. ग्राहकांची उत्पादनाच्या बद्दल, दुकानाच्या सेवेबद्दलची एकंदर समाधानाची पातळी उत्तम आहे किंवा कसं? त्यात काही सुधारणा हव्या आहेत का? आपण प्रश्नावली तंत्राचा वापर खचितच करू शकतो. जर आपल्याला उत्तरदात्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल, त्यांच्या एकंदर कामगिरीबद्दल, त्यांच्या एखाद्या विशिष्ट कामाबद्दलचं त्यांचं आकलन, त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याकरता, त्यांचे अनुभव समजून घेण्याकरता आणि त्या कार्यपद्धतीबद्दल त्यांचं काय मत आहे, हे जाणून घेण्याकरता अशी जर माहिती हवी असेल, की ज्याच्यामध्ये व्यक्तिगत आणि भावनात्मक गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणात नसेल झालेली, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रहाचा समावेश सहसा नसेल, अशा ठिकाणी आपण प्रश्नावली तंत्राचा वापर करू शकतो. मग प्रश्नावली तंत्र वापरण्याचा हेतू काय आहे? सगळ्यात पहिले तर प्राथमिक आणि प्रथम दर्जाची माहिती, फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन प्राप्त करण्याकरता. उत्तरदात्यांची मतं, त्यांचा दृष्टिकोन, एखाद्या कार्यपद्धतीबद्दलचा, वस्तूबद्दलचा, सेवेबद्दलचा त्यांची जाणीवा लक्षात घेण्याकरता. एखाद्या जटिल समस्येबद्दल जर वेगवेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन असेल, तर त्या दृष्टिकोनात किती आणि कोणत्या प्रकारचा बदल झालेला आहे, हे जाणून घेण्याकरता.
जी माहिती आपण संकलित करतो तिची विश्वासार्हता आणि अचूकता तपासण्याकरता, एखाद्या माहितीचा गुणात्मक दर्जा निश्चित करण्याकरता, आणखीन त्याचा योग्य प्रकारे वापर करण्याकरता आपण प्रश्नावली तंत्राचा वापर करत असतो. याचं एक उदाहरण देता येईल, की ज्यावेळेला आपण प्रश्नावली तंत्राचा विचार करतो, त्यावेळेला आपण आधी स्वतःलाच काही प्रश्न विचारले पाहिजे. जी माहिती मी प्रश्नावली तंत्राच्या माध्यमातून प्राप्त करणार आहे, ती माझ्या संशोधनासाठी औचित्यपूर्ण आहे का? त्या माहितीचं मी योग्य प्रकारे पृथक्करण, विश्लेषण करू शकणार आहे का? त्यातून अर्थपूर्ण निष्कर्ष काढू शकणार आहे का? जर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील, तर आपण प्रश्नावली तंत्राचा निश्चितपणे वापर करू शकतो. कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला आपण साधारणपणे विचारू शकतो? काही प्रश्नावलींमध्ये आपण पाहिलं असेल, की सर्व प्रश्नांची उत्तरं एका विशिष्ट क्रमाने उत्तरदात्यांनी द्यावी अशीच त्यांची रचना केली असते. त्या त्या प्रश्नावलीचं 2 किंवा 3 किंवा 4 भागांमध्ये विभाजन केलं असतं. पार्ट ए प्रोफाइल असेल, अंडरस्टँडिंग अबाउट वर्क असेल किंवा जॉब असेल. म्हणजेच काय, की या प्रश्नावलीमध्ये उत्तरदात्यांनी कोणत्या पद्धतीने, कोणत्या क्रमाने उत्तरं द्यायची आहेत, याची एक प्रकारचा एक क्रम ठरवून दिलेला असतो आणि त्या क्रमाने जर उत्तरदात्यांनी ती उत्तरं दिली, तर अपेक्षित माहिती प्राप्त होऊ शकते. काही वेळा प्रश्न विचारताना असा क्रम ठरविलेला नसतो. याचा हेतू असा असतो, की उत्तरदात्यावर एका विशिष्ट प्रकारचं मानसिक दडपण येऊ नये. त्यांनी एका ठराविक पद्धतीने, चौकटबद्ध पद्धतीने विचार करू नये, तर मोकळेपणे विचार करावा. याच्याकरता आपण असंरचित अशा प्रकारच्या प्रश्नावलीचा वापर करू शकतो. काही वेळा आपण अप्रत्यक्ष स्वरूपाचे प्रश्न विचारतो, कारण काही प्रश्नांची सरळ उत्तरं देणं उत्तरदात्यांना शक्य होणार नाही. त्यांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या मनोवृत्तीचा प्रश्न असू शकेल. तर काही वेळा आपण प्रत्यक्ष प्रश्न पण वेगवेगळ्या क्रमाने विचारतो, ज्यामुळे उत्तरदाता कदाचित थोडासा गोंधळेल, पण तो सत्य बोलेल आणि जिथे कुठे तो असत्य बोलणार आहे, ते नेमकं आपल्याला लक्षात घेता येईल. आपण जर समजा एखाद्या अ, उत्पादनाचा किंवा उत्पादन निर्माण करणाऱ्या कंपनीबद्दलचं आपल्याला ग्राहकांचं मत जाणून घ्यायचं आहे, तर आपण पूर्वरचित स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूचा क्वेश्चनर वापर करू शकतो. जर उत्तरदात्यांनी एका ठराविक पद्धतीने उत्तरं द्यावीत असं आपल्याला वाटत असेल आणि ती उत्तरं त्या क्रमाने दिल्यास आपला जर कार्य सहजपणे होणार असेल, तर आपण त्याच्याकरता ज्या तंत्राचा वापर करतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू वापरू शकतो. मग आपण हा जो अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू आहे, क्वेश्चनर आहे, रचित, हा केव्हा वापरू शकतो? जेव्हा विशिष्ट प्रकारच्या क्रमाने आणि विशिष्ट उत्तरांचीच अपेक्षा नाही, ज्यामध्ये उत्तरदात्याला त्याचं मत व्यक्त करण्याचा, त्याचा दृष्टिकोन मोकळेपणे सांगण्याचा अधिकार आपण देणार आहोत. म्हणजे उत्तरदात्याने दिलेली जी काही माहिती असेल ती खरी आहे असं समजून त्याचं आपण वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण करणार असू, ज्यामध्ये उत्तरदाता दीर्घ उत्तर देऊ शकतो, 4-5 ओळीत सुद्धा किंवा 2 शब्दांमध्ये सुद्धा. अशा वेळेला आपण अशा प्रश्नावलींचा वापर करतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जिथे भावनात्मक गुंतवणूक नसेल, जिथे संवेदनशील मुद्दे नसतील, त्यावेळेला आपण निश्चितपणे प्रश्नावली तंत्राचा वापर करू शकतो. जागतिक शांतता, कुटुंब नियोजन, लोकसंख्या नियंत्रण, भ्रष्टाचार याबद्दल व्यक्तींची मतं फार वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. त्यात एकरूपता किंवा त्यात सत्यतेचा समावेश पूर्णपणे होईलच असं आपण सांगू शकत नाही. अशा वेळेला या विषयांवरची माहिती गोळा करण्याकरता आपल्याला प्रश्नावली तंत्राचा फारसा काही उपयोग होत नाही. कोणत्या प्रकारच्या उत्तरदात्यांकडून आपल्याला प्रश्नावली तंत्राचा वापर करून माहिती मिळू शकेल, हाही एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. जर उत्तरदाता शिक्षित असेल, त्याला आपण विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ आणि आकलन बरोबर होत असेल, तरच त्याचं तो उत्तर देऊ शकतो आणि म्हणून आधी उत्तरदात्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. तो उत्तर देण्याच्या मनस्थितीत आणि वयोगटात आहे का? तो तेवढा परिपक्व झाला आहे का? याचाही विचार केला पाहिजे. 5 ते 10 वर्षाच्या वयोगटातील मुलांना कदाचित लिहिता वाचता येत असेल. याचा अर्थ ते उत्तर देण्याकरता परिपक्व झाले आहे असं होणार नाही. उत्तरदाता अशा वयोगटातला असला पाहिजे, की ज्या वयोगटामध्ये त्याला प्रामाणिकपणे आणि सहजपणे उत्तर देणं शक्य होईल. आणि जो अर्धशिक्षित असेल, त्याला थोडं सहाय्य करून, थोडं प्रशिक्षण देऊन आपण उत्तरं प्राप्त करू शकतो. आपले जे संशोधनाचे हेतू असतात, उद्दिष्ट असतात, त्यांचा आपल्या प्रश्नावली तंत्राशी फार जवळचा संबंध आहे. संशोधनाचे हेतू कोणते आहेत? त्या हेतूच्या वर्गीकरणानुसारच आपण प्रश्न विचारले तर अधिक योग्य होईल. उदाहरणार्थ माझ्या संशोधनात जर समजा 5 उद्दिष्ट असतील, तर पहिल्या उद्दिष्टामध्ये मला कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे?
त्याला अनुषंगून मी काही प्रश्न विचारले पाहिजे. दुसरा माझं उद्दिष्ट काय आहे ते फार व्यापक असेल तर त्याला अनुषंगून जास्त प्रश्न विचारले पाहिजे. प्रत्येक उद्दिष्टाचं प्रश्नावलीच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या माहितीचा असणारा संबंध आपण योग्य प्रकारे प्रस्थापित करू शकलो पाहिजे. कोणत्या माहितीच्या माध्यमातून आपण कोणतं उद्दिष्ट सफल करणार आहोत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्या अनुषंगाने जी माहिती गोळा करतोय ती परिपूर्ण आहे का? ती त्या उद्दिष्टांच्या सफलतेकरता कशा प्रकारे आपण वापरणार आहोत? ती सत्याला धरून आहे का? याचा विचार आपण अगोदर करून उद्दिष्ट आणि प्रश्नावली यांच्यामध्ये सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नंतर संशोधनाची जी काही निष्कर्ष लिहायचे आहेत, अनुमान लिहायचे आहेत, आपल्या उद्दिष्टांचं फलित काय आहे हे सांगायचं असेल, तिथे आपल्याला त्याचा खूपच चांगला वापर करता येतो. सामान्यपणे संशोधकाच्या आणि प्रश्नावली वापरण्यापूर्वी काही घटक त्या प्रश्नावली तंत्राबद्दलचे लक्षात घेतले पाहिजेत. सगळ्यात पहिला घटक म्हणजे संशोधनाचा हेतू काय आहे? कोणत्या प्रकारच्या माहितीची गरज आहे? ही माहिती कशा प्रकारची आणि कोणत्या स्वरूपाची असेल? या माहितीची खोली आणि व्याप्ती काय आहे? कोणत्या प्रकारचे प्रश्न आणि कोणत्या पद्धतीने मी प्रश्न विचारणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रश्नांच्यामुळे लोकांच्या भावना, उत्तरदात्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, त्यांच्या खाजगी मतांना कोणत्याही प्रकारे आपण आघात करणार नाही आहोत, याची आपण काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्नावलीची लांबी किती असावी? उत्तरदात्याला कंटाळा येईल असे 50, 60, 100 प्रश्न जर एकाच प्रश्नावलीत असतील, तर हळू उत्तरदात्याचा रुची निघून जाते. पहिले 15-20 प्रश्न तो उत्तर आनंदाने देतो आणि नंतर हळू तो विचार करायला लागतो, हे फार व्हायला लागलंय बा आणि म्हणून मग तो त्या प्रश्नांची उत्तरं हवी तशी देत नाही, तर वाटेल तशी देतो आणि फार कमीत कमी वेळात तो प्रश्नावली पूर्ण करण्याचा घाईघाईने प्रयत्न करतो. मग त्या उत्तरांना काही फारसा अर्थ राहत नाही आणि म्हणून आपली प्रश्नावली एका विशिष्ट मर्यादेमध्ये पूर्ण होईल. त्याला फार वेळ लागणार नाही. उत्तरदात्याला वाचताना कंटाळा येणार नाही, त्याच्यावर दडपण येणार नाही, तो एकसुरी वाटणार नाही, यासारख्या घटकांचा विचार आपण केला पाहिजे. गोपनीय माहिती कधीही प्रश्नावलीच्या माध्यमातून विचारू नका. आपल्या संशोधनाचा हेतू आणि आपण संशोधन केल्यानंतर त्यातून काय प्राप्त होणार आहे हे लक्षात घेऊनच आपण प्रश्नावली तंत्राचा वापर केला पाहिजे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपले गृहीतक किंवा उपसिद्धांत आणि प्रश्नावली. नेहमी एक लक्षात घ्या, की आपल्याला संशोधनाच्या अखेर गृहीतकांची सिद्धता करायची आहे. आपण स्वीकारलेलं किंवा गृहीत धरलेलं विधान सत्य आहे का असत्य आहे, ते स्वीकारलं गेलं आहे किंवा नाकारलं गेलं आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून प्रश्नावलीच्या माध्यमातून जी माहिती विचारणार आहोत, जे पृथक्करण, जे विश्लेषण करणार आहोत, त्यातून आपलं गृहीतक सफल झालं किंवा आपण नाकारलं आहे, हे निश्चितपणे आणि सरळपणे व्यक्त झालं पाहिजे. आपण जो काही गृहीतक रचना केली असेल, ती रचना केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश झालाय, कोणत्या पॅरामीटर्सचा समावेश झाला आहे आणि त्यांच्या सिद्धतेकरता प्रश्नावलीतले कोणते प्रश्न उपयुक्त आहेत, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. तर याच्याकडे आपण फार लक्ष दिलं पाहिजे. याचं कारण असं आहे, की प्रश्नावली संशोधनाच्या अखेरीस जेव्हा आपण गृहीतकांची सिद्धता करतो, त्यावेळेला आपण असं लिहितो, की हे गृहीतकाचं विधान याप्रमाणे आहे. याकरता खालील माहिती मी प्राप्त केली आहे आणि त्यासाठी खालील प्रकारचे प्रश्न विचारले होते. या प्रश्नांचं विश्लेषण केल्यावर मिळालेल्या माहितीच्या आधारावर मी हे सिद्ध करीत आहे. म्हणजेच आपली प्रश्नावली किंवा जे कोणतं तंत्र आपण वापरलं असेल आणि आपलं गृहीतक याच्यातला परस्पर संबंध आपण खूपच काळजीपूर्वक लक्षात घेतला पाहिजे. त्याची काही उदाहरणं मला देता येतील. एक असं गृहीतक आहे, की जॉब सॅटिस्फॅक्शन, कार्यसमाधान आणि कर्मचाऱ्यांचा कामगिरी यांच्यामध्ये काही संबंध आहे का? मग याच्याकरता जी माहिती आपण गोळा करणार आहोत, ती माहिती त्या संशोधनाला त्या अनुरूप असली पाहिजे. त्या माहितीतून कार्यसमाधान आणि कर्मचाऱ्यांची कामगिरी या दोन्ही घटकांवर प्रकाश पडला पाहिजे. जर आपल्या प्रश्नावलीतून केवळ एकाच घटकाकडे लक्ष वेधण्यात आलं असेल, एकाच घटकाबद्दलची माहिती आपण गोळा केली असेल, तर आपल्याला हे गृहीतक सिद्ध करता येणार नाही. बरेच वेळा गृहीतकाचा आणि प्रश्नावलीत विचारलेल्या माहितीचा परस्पर संबंध सुटून जातो आणि त्यामुळे अखेर गृहीतक सिद्ध करणं अत्यंत कठीण जातं, अवघड जातं. कोणत्या प्रकारची माहिती हा घटक फारच महत्वाचा आहे. कधी-कधी विचारल्या जाणारी माहिती फार वरवर स्वरूपाची असते. त्यामुळे संशोधनाच्या दर्जावर विपरीत परिणाम होतो. आपण ज्या तंत्राचा म्हणजे प्रश्नावली तंत्राचा जेव्हा आपण वापर करतो, त्यावेळेला प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे विविध घटकांना स्पर्श करणारे आणि परिपूर्ण माहिती प्राप्त करण्याकरता उपयुक्त असणारेच असले पाहिजेत. बरेच वेळा काही घटक आपल्या प्रश्नावलीतून सुटून जातात. काही प्रश्न विचारायचा राहून जातो आणि जेव्हा आपण संशोधनाचा एका
समग्र अंगाने विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं, की अरे ही माहिती विचारल्याशिवाय आपलं हे गृहीतक सिद्ध होणार नाही. प्रश्नावलीत हे प्रश्नच विचारायचे राहून गेले आहेत किंवा प्रश्नावलीत कधी-कधी अनावश्यक खूपच प्रश्न असतात आणि महत्त्वाच्या विषयांना धरून फारच कमी प्रश्न असतात. आणि म्हणून खरं पाहिलं तर प्रश्नावलीचं टेस्टिंग करून घेताना, प्रश्नावलीची चाचणी करून घेताना गृहीतक कोणतं आहे? कोणत्या गृहीतकाच्या अनुषंगाने कोणती माहिती आपण कोणत्या प्रकारची माहिती गोळा करत आहोत, याचं स्पष्ट वर्गीकरण करणारी एक तालिकाच आपण केली पाहिजे. आणि जी माहिती आपण गोळा करत आहोत, त्याबद्दल आपण शक्य झालं तर आपल्या मार्गदर्शकांशी किंवा तज्ञ व्यक्तींशी चर्चा करून त्या माहितीची उपयुक्तता सिद्ध करून घेतली पाहिजे. कोणता वर्ग उत्तरदात्यांचा वर्ग आपल्या प्रश्नावलीसाठी उपयुक्त राहील, हेही आपण ठरवू शकलो पाहिजे. याचं कारण असं आहे, की बरेच वेळा प्रश्नावली तंत्राचा वापर करताना ज्यांना आपण उत्तरदाता म्हणून गृहीत धरलेला आहे, असा वर्ग जर त्या कार्याकरता प्रशिक्षित नसेल, त्या कार्याबद्दल किंवा त्या विषयाबद्दल त्याला पुरेसं आकलन नसेल, त्याला त्या प्रश्नाबद्दलची पुरेशी त्याची परिपक्वता नसेल, तर तो त्या प्रश्नांबद्दलची योग्य उत्तरं देऊ शकत नाही. उत्तरदात्यांना कोणते प्रश्न विचारायचे आहेत, कोणत्या प्रकारची माहिती आपण प्राप्त करणार आहोत आणि ही माहिती देताना उत्तरदाता कोणती सावधगिरी कदाचित बाळगू शकेल किंवा कोणत्या प्रकारचे त्याचे विशिष्ट हेतू असतील, याचा विचार आपण केला पाहिजे. उत्तरदाता दुखावला जाईल, माहिती देण्यास अनुत्सुक असेल, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या ह्याच्यात असू नये. आणि म्हणून प्रश्नांची रचना करताना काही गोष्टी आपण नेहमीच लक्षात घेतल्या पाहिजेत. माझा संशोधनाचा विषय आणि मी विचारलेले प्रश्न यांच्यातील परस्पर संबंध. मी ज्या उत्तरदात्यांकडून माहिती प्राप्त करणार आहोत त्यांचं व्यक्तिमत्व, पार्श्वभूमी, मनोभूमिका आणि मी विचारलेले प्रश्न यांच्यातील संबंध. त्या प्रकारची माहिती मला हवी आहे. ती माहिती मिळवण्याकरता कोणते प्रश्न अत्यावश्यक आहेत, त्यांची मी रचना कशाप्रकारे केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या संशोधनाला परिपूर्ण असणारी सर्व माहिती एकाच प्रश्नावलीतून मला प्राप्त होणार आहे का? की मला प्रश्नावली सोबत दुसरं काही दुय्यम तंत्र वापरावं लागणार आहे? किती माझ्याकरता कोणती आणि किती माहिती कोणत्या मर्यादेपर्यंत लोकं देतील, उत्तरदाते देतील याचाही विचार. बरेच वेळा आपण प्रश्नावलीत खूप प्रश्न विचारतो, एकाच विषयाला धरून. पण उत्तरदात्यांना मात्र ती एक प्रकारची पुनरावृत्ती वाटते. ते प्रश्न अयोग्य वाटतात आणि मग त्याची ती उत्तरं देत नाहीत. कधी-कधी तर उत्तरदाताच आपल्याला सांगतो, असे प्रश्न विचारा. अशी पाळी आपल्यावर येऊ देऊ नका. संशोधनाची खोली लक्षात घेऊनच प्रश्न विचारा. प्रश्नावली नेहमी तयार करताना, प्रश्नावलीची आखणी करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. सर्वप्रथम पार्श्वभूमीबद्दलचे सोपे प्रश्न विचारा. त्याच्यामुळे उत्तरदात्याची मानसिकता हळू तयार होत जाते. त्यानंतर त्याला त्याचं मत सहजपणे व्यक्त करता येईल अशा प्रकारचे मुक्त स्वरूपाचे प्रश्न विचारा. त्यानंतर बहुविध स्वरूपाचे पर्याय असणारे प्रश्न विचारा आणि मग काही असेही प्रश्न आपल्या प्रश्नावलीत असू द्या, की ज्यामुळे उत्तरदात्यांनी दिलेली सर्व उत्तरं खरी आहेत का त्यातली काही उत्तरं खोटी आहेत, हे आपल्याला तपासता येईल. जेव्हा उत्तरदाता आपल्याशी चतुराईने वागायला लागतो, काही निवडक प्रश्नांची खोटी उत्तरं देतो, तर ती उत्तरं खोटी आहेत का खरी हे समजण्याकरता त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी दुसरे काही पर्यायी प्रश्न देखील आपल्यापाशी असले पाहिजेत. याचं एक उदाहरण मला तुम्हाला देता येईल, की आपण जेव्हा प्रश्न विचारतो, तेव्हा प्रश्न विचारताना त्या व्यक्तीची पार्श्वभूमी जशी की कर्मचाऱ्यांना जर समजा आपण इन्सेंटिव्ह प्लान्स काही ज्या अनुलाभाच्या योजना असतील त्याच्याबद्दल माहिती घ्यायची असेल, तर तो कोणत्या वर्गातला कर्मचारी आहे? तो कामगार आहे, प्रशासनातला आहे, अधिकारी आहे, व्यवस्थापक आहे, हे आधी आपण समजून घ्या. त्याच्या कामाचं स्वरूप लक्षात घ्या आणि मग त्याला त्या प्रकारच्या अ, अनुलाभ देणाऱ्या योजनांबद्दल माहिती विचारा. ज्याच्यामुळे त्याची एक मानसिकता तयार होईल. तो उत्तर देताना फारसा काही बिचकणार नाही आणि खरी आणि योग्य माहिती आपल्याला देऊ शकेल. चांगल्या प्रश्नांची काही महत्त्वाचे गुण लक्षात घ्या. प्रश्न जो असेल तो फार लांब असता कामा नये.
त्याच्यात एक नेमकेपणा असला पाहिजे. उत्तरदात्याला त्याचं मत मोकळेपणे सांगता येईल अशा प्रकारचीच प्रश्नाची रचना आणि भाषा असली पाहिजे. त्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह असता कामा नये. तटस्थपणे आपण प्रश्न विचारले पाहिजे. प्रश्नांची संख्या फार होणार नाही याची काळजी पण घेतली पाहिजे. प्रश्नावलीमधून अत्यंत जहाल टीका करणारे, एकांगी स्वरूपाची वृत्ती दाखविणारे किंवा त्या उत्तरदात्यावर मानसिक दबाव आणणारे शब्द कधीही वापरू नका. त्यांचा क्रम नेहमी चांगला आणि सुस्पष्ट असू द्या. उत्तरदात्याला कोणत्याही प्रकारे आपल्याला आपला स्वतःचं रक्षण करण्याकरता काही उत्तर देऊ नये किंवा देणं योग्य नाही, अशी भावना त्याच्या मनात निर्माण होऊ शकते. देऊ नका. त्याला शक्य तितके चांगले सकारात्मक उत्तर देण्याकरता एक अनुकूल वातावरण निर्माण होईल असेच प्रश्न विचारा. प्रश्नांचा एक क्रम असतो. त्या क्रमाने जर आपण प्रश्न विचारले तर उत्तरदाता नेहमीच समाधानकारक उत्तरं देऊ शकतो. सगळ्यात पहिले तर एक विशिष्ट रचना ठरवा, की पहिले मला कोणते प्रश्न हवे आहेत. साधारणपणे सोपे उत्तर देण्यास सहज असे प्रश्न पहिले असायला पाहिजे. आपल्या संशोधनाचा हेतू व्यक्त करणारे किंवा त्याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट करणारे प्रश्न त्याच्यानंतर असावे. शक्यतोवर एका विशिष्ट शैलीचा वापर करा आणि संतुलन ठेवा. प्रश्न विचारताना फार घाई होणार आहे किंवा फार दडपण येणार आहे अशा प्रकारचं स्वरूप त्या प्रश्नावलीत येऊ देऊ नका. प्रश्न अत्यंत टोकाच्या भूमिका घेण्यास भाग पडतील किंवा एखाद्या विशिष्ट प्रश्नाबद्दल फार पूर्वग्रहाची भूमिका व्यक्त होईल असे प्रश्न किंवा अशा भाषेतले प्रश्न विचारू नका. उत्तरदात्याला सोयीचं असेल, शक्य असेल तितक्या ठिकाणी त्याचं मत व्यक्त करता येईल आणि विषयाला धरून अगदी लक्षवेधी प्रश्नच आपण विचारले पाहिजे. सातत्य हा चांगल्या प्रश्नावलीचा सगळ्यात मोठा गुण आहे. शक्य झालं तर प्रश्नावलीच्या अगोदरच एक सूचनांचा पट लिहा की उत्तरदात्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरं देताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात, खालील काळजी घ्यावी. अशा प्रकारची सूचना दिल्यास उत्तरदाता उत्तर देताना फारसा गोंधळात पडणार नाही. त्याला कुठल्याही प्रकारचं अडचण येणार नाही. प्रत्येक ठिकाणी प्रश्नावली वाटताना आपण हजर राहूच असं नाही. प्रत्येक ठिकाणी प्रश्नावली उत्तरदाता आपल्याच पुढे देणार आहे असंही नाही. त्याच्यामुळे त्याच्या मनात जर काही संशय आला असेल तर त्याचं निराकरण परस्पर झालं पाहिजे. त्याला आपल्या प्रश्नावलीचं उत्तर देताना अडचण होऊ नये याकरता प्रश्नांचा विचार फार वेळा करा. 2 वेळा विचार करा की हा प्रश्न मला स्वतंत्रपणे लिहिता येईल का? मी जर उत्तरदात्याच्या भूमिकेत असतो तर मी याचं काय उत्तर दिलं असतं? आणि जिथे कुठे वाटेल की आपल्याला एखाद्या प्रश्नाची पुनरावृत्ती होत आहे, क्रम चुकत आहे, तिथे तो प्रश्न गाळा. त्या काळज्या अगोदर घ्या म्हणजे प्रश्नावलीचं वितरण, प्रश्नावलीतून उत्तर प्राप्त करण्याची प्रक्रिया सोपी होते. किती किती प्रश्न विचारले पाहिजेत याच्याबद्दल कुठलाही नियम नाही आहे. आपण एखाद्या प्रश्नावलीत 60 विचारावेत का 100 हा आपला चॉईस आहे. हा आपला अधिकार आहे. परंतु एक लक्षात ठेवा, की जितके कमी प्रश्न आपण विचारू, तितकं अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती प्राप्त होऊ शकेल. प्रश्नावलीची लांबी 5-10 पानांची झाली, की उत्तरदात्यांची उत्तरांची संख्या सीमित होत जाते. उत्तरदात्याच्या मनातली चिकित्सा, कुतूहल टिकून राहील इतकेच सामान्यपणे प्रश्न आपल्या प्रश्नावलीत असावे. 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ कोणीही दुसऱ्याला द्यायला सहसा तयार होत नाही. त्याशिवाय त्याला एक प्रकारचा थकवा यायला लागतो, कंटाळा यायला लागतो आणि म्हणून अशा प्रश्नांची संख्या एवढीच असावी, की ज्याची उत्तरं 20 ते 25 मिनिटातच उत्तरदाता देऊ शकेल. ज्या प्रश्न आवश्यक नाही, त्याची माहिती इतर माध्यमातून मिळू शकते, असे प्रश्न विचारू नका. ज्यावेळेला उत्तर देताना उत्तरदात्याला आपल्याला काही विचारावं लागेल, अशा प्रकारचे प्रश्न त्यात सहसा असू देऊ नका. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या खाजगी जीवनाला धक्का पोहोचवणारे प्रश्न तर कधीच असू नये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तरदात्यांनी 100% खरं उत्तर द्यावं अशी जर आपली अपेक्षा असेल, तो प्रश्न अत्यंत सुबक पद्धतीने सहज समजेल असा लिहिला पाहिजे. मी तुम्हाला याचं एक उदाहरण देणार आहे. मी एक प्रश्न लिहिलेला आहे. जरा हा प्रश्न वाचतो. इंग्रजीत आहे, लक्ष द्या जरा. As a honest respondent and gentleman, when asked about real and correct information about what exactly is your experience regarding the organizational culture vis-a-vis the events and factors that influence your values and way of working at various events that happen in and around your workplace. आता हा प्रश्न समजायलाच त्याला 5 मिनिटं लागतील आणि त्याच्यानंतर तू उत्तर देईल. तर किती लोक इतका वेळ देतील हो एखाद्या प्रश्नाला? आणि किती लोकांना या प्रश्नाचं बरोबर आकलन होईल? मग हा प्रश्न आपल्याला सोपा करता नसता आला का? हा प्रश्न खचितच आपल्याला सोपा करता आला असता. या प्रश्नात जे विचारलंय ते कदाचित 2च वाक्यात आपल्याला विचारता आलं असतं किंवा 2 किंवा 3 प्रश्नांचा गट करून विचारता आला असतं. मग आपण अशा प्रकारच्या जटिल भाषेत लिहिलेले प्रश्न का विचारतो?
असं करून आपण आपली विद्वत्ता कदाचित दाखवत असाल, पण तसं करत असताना उत्तरदात्याला गोंधळात आपण पाडतो. उत्तरदात्याकडून अपेक्षित आणि चांगलं उत्तर मात्र आपल्याला मिळू शकत नाही. प्रश्नांचा सिक्वेन्स, प्रश्नांचा क्रम हा अत्यंत महत्वाचा असतो. खूपच काळजीपूर्वक, गंभीरपणे विचार करूनच प्रश्नांचा क्रम ठरवा. परिपूर्ण प्रश्नावलीमध्ये कोणत्याही प्रश्नाचा अनावश्यक पुनरावृत्ती होत नाही. कोणताही प्रश्नाची द्विरुक्ती होत नाही. कोणताही प्रश्न दुसऱ्या प्रश्नासारखा आहे किंवा काही प्रश्न विनाकारण विचारले आहे असं कोणालाही वाटत नाही. प्रश्नांचा क्रम सुव्यवस्थित असेल तर उत्तरं फार पटापट आणि चांगल्या प्रकारे दिले जातात. सत्यावर आधारित प्रश्न आधी विचारा, भावनांवर आधारित प्रश्न नंतर विचारा, हाही एक महत्वाचा क्रमाबद्दलचा नियम आहे. जर सत्यावर आधारित प्रश्न पहिले विचारले तर उत्तरदाता मोकळेपणे उत्तर देऊन हळूहळू प्रश्नावलीशी समरस व्हायला लागतो आणि त्यामुळे आपल्याला चांगली उत्तरं प्राप्त होतात. प्रश्नावलीच्या दर्जाबद्दल त्याचं पूर्वचाचणी ही अत्यंत आवश्यक आहे. शक्यतोवर पूर्वचाचणीत जर प्रश्नावलीत काही दोष दिसले तर प्रश्नावलीची पुन्हा रचना करा, पुन्हा पूर्वचाचणी करा. 2-3 वेळा हा जर एक्सरसाइज आपण केला, हा प्रयोग आपण केला तर प्रश्नावली परिपूर्ण होऊ शकते. पूर्वचाचणी कशी करता येईल? तर ज्या प्रकारच्या उत्तरदात्यांकडून आपल्याला प्रश्नावली भरून हवी आहे, अशापैकी काही प्रातिनिधिक उत्तर देताना विश्वासात घ्या. त्यांचा एक छोटासा गट तयार करा. त्यांना आवश्यक असेल तर आवश्यक तेवढं किमान प्रशिक्षण द्या, की माझा विषय काय आहे? त्याच्याकरता मला कोणती माहिती अपेक्षित आहे? आणि तुमच्याकडून ही माहिती कशी हवी आहे? अशा प्रकारचं प्रशिक्षण दिल्यानंतर एका चांगल्या अनुकूल सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये त्यांना ते प्रश्नावली वाचायला द्या. त्यांना मुक्तपणे त्यांचे प्रश्न लिहू द्या, त्यांना प्रश्न विचारू द्या. त्यांना प्रश्न विचारण्याकरता प्रोत्साहन द्या, की माझ्या प्रश्नावलीत काय दोष तुम्हाला दिसून येतात? कोणत्या प्रश्नाची वाक्यरचना कशा प्रकारे केली पाहिजे? कोणत्या प्रकारची वाक्यरचना चुकलेली किंवा दुरुस्त करावीशी वाटते? कुठे पर्यायी उत्तरं किंवा पर्यायी प्रश्नांची आवश्यकता आहे? अशा सर्व प्रकारची प्रश्न त्यांना विचारून आपल्या प्रश्नावलीतला दोष काढून टाकण्याचा प्रयत्न करा, तिला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रश्न विचारणं हे कौशल्य आहे, हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रश्न विचारताना आपण कोणत्या सुरामध्ये, कोणत्या स्वरामध्ये हे प्रश्न विचारतो. प्रश्न विचारताना आपले हावभाव किंवा आपला दृष्टिकोन कसा आहे, याचा उत्तरदात्याच्या मनोवृत्तीवर विलक्षण प्रभाव होतो. आपल्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत जर चेष्टेचा सूर असेल किंवा एखाद्या प्रकारच्या नाराजीचा सूर असेल किंवा आपण काहीतरी लपलेली, दडलेली माहिती विचारण्याचा संशोधक प्रयत्न करीत आहोत, असा जर दृष्टिकोन असेल, एखाद्या इन्स्पेक्टरनी एखाद्या कैद्याला विचारावे तसे प्रश्न विचारण्याचा आपला सूर असेल, तर निश्चितपणे आपल्याला चांगली उत्तरं मिळणार नाहीत. अत्यंत सौम्य, सभ्य आणि फारच सहज भाषेमध्ये, सहज सुरात प्रश्न विचारण्याची कला आपण आत्मसात केली पाहिजे. प्रश्न विचारण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्या. समोरच्या माणसाला समजून, त्याचे गुणधर्म लक्षात घेऊन, स्वभाव वैशिष्ट्य लक्षात घेऊन, त्याचं एकंदरीत मनोवृत्ती काय आहे लक्षात घेऊनच प्रश्न विचारा. फक्त माहितीसाठी म्हणून प्रश्न विचारा. प्रश्नांकरता प्रश्न किंवा चिडविण्याकरता प्रश्न विचारू नका. त्याला त्रास होईल असे प्रश्न विचारू नका. त्याच्या मनोभूमिकेत जाण्याचा प्रयत्न करा. त्याच्या उत्तरांचा जे स्वरूप आहे त्याचं विश्लेषण करायची तिथेच मानसिक तयारी करा. जर आपल्याला असं वाटलं एखाद्या प्रश्नाचं अचूक किंवा नेमकं उत्तरदाता लिहित नाही, तर त्याला थोडंसं सहाय्य करा. योग्य उत्तरांकरता त्याला मदत करा. जिथे कुठे त्याला एखाद्या प्रश्नाच्या वाक्यामध्ये, सुरामध्ये, दृष्टिकोनात दोष आढळला, प्रश्न आढळला, तर चिडू नका. त्याच्या संशयाचं निराकरण करा. शक्यतोवर उत्तरदात्यांचा कल काय आहे हे लक्षात घेऊनच प्रश्नावलीचं तंत्र वापरा. खूप चांगलं यश प्राप्त होतं. प्रश्नावलीच्या आखणीची सुद्धा एक प्रक्रिया आहे. कोणत्या प्रकारची माहिती हवी हे प्रथम ठरविणे, त्या माहितीचं स्वरूप आणि तिची वैशिष्ट्ये लक्षात घेणे, त्या माहितीच्या संकलनाकरता प्रश्नावली तंत्र किती प्रमाणात उपयुक्त होईल याचा विचार करणे, कोणत्या लोकांशी संपर्क करावा लागेल हे प्रथम ठरविणे, त्यानंतर कोणते प्रश्न उपयुक्त होतील, कोणत्या शब्दांमध्ये, कोणत्या पद्धतीने हे प्रश्न विचारले तर अपेक्षित उत्तरं मिळू शकतील, प्रश्नावलीचा फॉर्म, त्याचं स्वरूप, त्याची रचना आणि प्रश्नावली विचारण्याची पद्धत याबद्दलचा एक छोटासा अभ्यास अगोदर करा. पूर्वी सांगितल्याप्रमाणे चाचणी करा आणि त्या अभ्यासात जे निष्कर्ष मिळतील ते चाचणीशी तपासून मग पुन्हा वाटल्यास आवश्यक असेल तर प्रश्नावलीची पुनर्रचना करा, त्यात आवश्यक फेरबदल करा. या सर्व गोष्टींचा आपल्याला अत्यंत उत्तम, परिपूर्ण आणि चांगली माहिती मिळवण्याकरता खूपच उपयोग होतो. संशोधनाच्या अखेरच्या टप्प्यात पश्चाताप करायची पाळी आपल्यावर येत नाही. जी वाक्य आपण वापरतो प्रश्नावलीमध्ये ती फार महत्वाची आणि संवेदनशील असतात आणि म्हणून वाक्य रचना करताना साधी
शक्यतोवर 7 ते 13 शब्दांमध्ये पूर्ण होईल अशा प्रकारचा प्रश्न आपण विचारा. जटिल आणखीन जोड वाक्यांचा वापर करू नका. एखाद्या वेळेला एखादा शब्द कठीण वाटत असेल उत्तरदात्यांना, अर्थ आकलण्यात कठीण वाटत असेल, तर तो शब्द वापरू नका. ज्या वेळेला एखाद्या कोणत्याही प्रश्नात दुय्यम प्रश्न, उपप्रश्न असू देऊ नका. प्रत्येक प्रश्न वेगळा विचारा. असं कितीही वाटलं की एका प्रश्नात 2 प्रश्नांची रचना करता येईल, तरी ही पद्धत टाळा. कारण उत्तरदाता पहिल्याच प्रश्नाचं उत्तर देतो, दुसऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असतो. शक्यतो प्रत्येक प्रश्न स्वतंत्रपणे विचारला तर अधिक परिपूर्ण माहिती मिळू शकते. उत्तरदात्याला एका विशिष्ट दिशेनेच आपण लिहायला, उत्तर द्यायला परावृत्त करू, अशा प्रकारचे लोडेड, अशा प्रकारचे अर्थपूर्ण प्रश्न किंवा सूचक प्रश्न विचारू नका. शक्यतो त्याला मोकळ्यापणे आपले मत मांडण्याची संधी द्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संख्यात्मक माहिती प्रश्नावलीतून शक्यतोवर विचारू नका. कारण अशा प्रकारची माहिती लक्षात ठेवणं आणि तिचं पुनरुत्पादन करणं, ती योग्य क्रमाने लिहिणं बऱ्याच लोकांना शक्य होत नाही. हे टाळा. जितकं आपण हे टाळू तितकं आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकेल. प्रश्नावलीचा वापर करताना अनेक अडचणी लोकांना येतात, ते स्वाभाविक सुद्धा आहे. उत्तरदात्यांचा संदेह, त्यांच्या मनातील निराशा, त्यांच्या मनातील अनुत्साह या गोष्टींमुळे चांगली आणि उत्तम उत्तरं मिळत नाहीत. कधी-कधी एक प्रकारचा फारच सहानुभूतीचा भाव असतो उत्तरदात्याच्या मनामध्ये आणि त्यामुळे तो माहिती देण्याऐवजी उलट आपल्यालाच अधिक सूचना द्यायला लागतो. तेही आपण टाळलं पाहिजे. उत्तरदात्याचा पूर्वग्रह लक्षात घेऊन त्याला नको वाटणारे प्रश्न आपण गाळले पाहिजे. जिथे कुठे आवश्यक आहे तिथे प्रश्नावली ज्यांनी कोणी वापरली आहे, ज्यांनी कोणी चालविली आहे, उत्तरदात्यांना दिली आहे, त्यांनी हस्तक्षेप करावा आणि जर उत्तरदाते चुकीची उत्तर देत असतील तर त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करा. एखाद्या प्रश्नाचा गैरअर्थ लावण्याचा कोणी जर प्रयत्न केला तर त्याला त्याचा नेमका आणि खरा अर्थ समजावून सांगा. एकाच शब्दाचे जर दोन वेगवेगळे अर्थ निघत असतील तर असे शब्दच शक्यतोवर प्रश्नावलीत टाकू नका. द्वयार्थी शब्द, द्वयार्थी वाक्य असणारे प्रश्न विचारू नका. पूर्वग्रहावर आधारित प्रश्न विचारू नका. मग तो पूर्वग्रह उत्तरदात्याचा असेल किंवा प्रश्नावलीतल्या संशोधकाचा असेल. उत्तरदात्यांचा प्रश्नावली लिहिती उत्तरं लिहिण्यातली रुची कमी होणार नाही याची काळजी घ्या. त्याच्यावर कोणत्याही बाह्य घटकांचा प्रभाव होणार नाही, ताण येणार नाही याचा विचार करून आणि त्याला एका विशिष्ट प्रकारच्या वैचारिक चौकटीत बंदिस्त करून प्रश्नावलीचा वापर करू नका. तरच आपल्याला चांगली उत्तरं मिळतात. प्रभावी प्रश्नावलीसाठी नेहमीच आपल्या प्रश्नांमध्ये अचूकता असली पाहिजे, परिपूर्णता आणखी योग्यता असली पाहिजे. उत्तरदात्याची इच्छा आणि मानसिक तयारी असली पाहिजे. संशोधकाचा दृष्टिकोन देखील सकारात्मक असला पाहिजे. चुकीचा शब्द एक प्रकारे व्यक्तीचा अपमानच करतो आणि म्हणून योग्य प्रश्न योग्य शब्दांमध्ये योग्य रचनेने विचारला पाहिजे. प्रत्येक शब्दाला एकच अर्थ असला पाहिजे. दुहेरी अर्थाचे शब्द टाळा. ज्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ होईल असे शब्द वापरू नका. एकच अर्थ, निश्चित अर्थ असणारेच शब्द वापरा. शब्द अत्यंत सुस्पष्ट असले पाहिजेत, अचूक असले पाहिजेत. शक्य तिथे कोणत्याही प्रकारे उत्तरदात्यांच्या मानसिक भावना, दृष्टिकोन यांना ठेच पोहोचणार नाही, त्याला अपमान वाटणार नाही असे शब्द वापरूच नका. आपण विनाकारण विनोद करण्याच्या भावनेने एखादा चुकीचा प्रश्न विचारू नका. चेष्टा करणारा प्रश्न विचारू नका. कारण प्रत्येकच व्यक्ती त्या गोष्टी त्या पद्धतीनेच घेईल असं नाही. कदाचित तो त्याला अपमान समजेल. विदेशी भाषेतले शब्द कमीत कमी वापरा. जे शब्द उत्तरदात्यांना परिचित नाही असे शब्द, अशा वाक्यरचना विदेशी भाषेतला म्हणजे इंग्रजीमधली तरी प्रश्न असेल त्यात फ्रेंच शब्द वापरू नका. आणि तांत्रिक शब्दांचा वापर करायचा असेल तर त्याचा अर्थ उत्तरदात्याला स्पष्ट झाला आहे किंवा नाही याची आधी खात्री करून घ्या. अखेरचा आणि महत्वाचा मुद्दा तुम्हाला आता सांगू इच्छितो की प्रश्न विचारल्यामुळे उत्तरदाता निरुत्तर होईल आणि आता काही बोलावं बाबा असा त्याच्यापुढे प्रश्न पडेल अशी पाळी कधी येऊ देऊ नका. अशा प्रकारचा प्रश्न विचारणं म्हणजे उत्तरदात्याचा अपमान करणं आहे, त्याला निराश करणं आहे, त्याचा संशोधनातली त्याची रुची काढून घेणं आहे. ज्या प्रश्नांमधून नेमका उत्तर मिळणार आहे, आपल्या संशोधनाला पूरक, आवश्यक आणि सहाय्यक अशा प्रकारची माहिती मिळणार आहे असेच विचारा. प्रश्नातून प्रश्न निर्माण होणार असेल असे प्रश्न निर्माण करू नका. आणि आपल्या संशोधनाचा हेतू साध्य होईल असेच फक्त प्रश्न आपण विचारले पाहिजे. अनावश्यक नको असणाऱ्या विषयांवरचे, नको असणारी माहिती असणारे प्रश्न विचारणं म्हणजे आपला आणि उत्तरदात्यांचा वेळ वाया घालवणं आहे, संशोधनाच्या हेतूला पराभूत करणं आहे. हे प्रथम समजून घ्या आणि मगच प्रश्नावली तंत्राचा वापर करा. निश्चितपणे तुम्हाला खूप चांगलं यश मिळेल अशी आशा करतो. शुभेच्छा देतो आणि थांबतो.
कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. हॅलो. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता प्लीज.